ऑल राईट गाईज, तर चाललेलो आहे आम्ही आत्ता गावाला. ट्रेननं जाणार आहे 3 जण आम्ही. तर आता एक 2-4 ब्लॉग आपले असे येणार आहेत कंटिन्यू, कारण लग्न आहे आपल्या काकाचं, त्यामुळं आम्ही चाललो आहे आत्ता. तर ही लग्नाची सिरीज तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा. आणि आत्ता एक मधी ब्लॉग आले नव्हते, तर ते आपण आता कंटिन्यू करायला चालू केले. तर जाऊया पहिल्यांदा इथे स्टॉपवरती. तर मित्रांनो, आता आम्ही सगळ्यात पहिल्यांदा चाललो आहे बस स्टॉपला वरती. आणि बसनं जाणार आहे रेल्वे स्टेशनला आणि ट्रेननं जाणार आहे आम्ही गावाला आपल्या. तर 8:15ला ट्रेन असत्या कोयना एक्सप्रेस. इथनं रोज सकाळी 8:15ला असत्या कोल्हापूरमधून. तर एक आपल्याला 11:30 वाजतात पोचायला. बस गेली का बघायला पाहिजे पहिल्यांदा. केमटे असते सकाळी 6:15ला असं मला वाटते. बस आली काय? आली फायनली तुझ्याकडे जाय. तर मित्रांनो, आत्ता आलेलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला. आता ट्रेनचा आपलं कुठला डबा आहे तो उडत पाहिजे. जाऊया आता इथनं. आता आपण 1 नंबरला लागल्या बघा तिथं पुढं कोयना एक्सप्रेस. D4 आलं बघा फायनली मित्रांनो. किती चालू आहे माहिती आहे का? आम्ही फक्त तिकडनं चालू आहे लांबनं एकदम. आज जाऊया. तर आत्ता आम्ही फायनली आलेलो आहे ट्रेनमध्ये. आणि कोणच आलेलं नाही अजून. इथं रिझर्वेशन आहे आपलं, त्यामुळं इथं बघा या 16, 17, 18वर आपला नंबर आहे. म्हणजे 16, 17, 19 आहेत, पण आपण बसले तसेच आता. काय तोंड बघा उंच झाले, उंच नर्वस झाला. चाक्या मसोबा लावा, चाक्या मसोबा चालला का? चाक्या मसोबा म्हणतात. तर त्याचा विषय असा आहे की ते एकदा काय झालेलं, ट्रेन पहिल्यांदाच आपल्या भारतात लॉन्च झालेली, इंग्रजांनी आणलेली. आणि लोकांना भीती वाटत होती ट्रेनची, एवढं मोठं कशी काय वाहन आहे काय आहे ती. आणि त्यामुळं लोक भिवून पळायची ह्याला ट्रेनला. आणि त्यामुळे त्याचं नाव पडलं चाक्या मसोबा. चांगला बोले कुहू. जायचं होतं, आज चाललोय. आणि ते पण ओमला घेऊन चाललोय. मेन म्हणजे ह्यो विषय आहे. ओम तयार कसा झालास तू याला? मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार. मित्रांनो, काकाच्या लग्नासाठी तर पहिल्यांदा गावाला जाणार आम्ही आत्ता. 11, 11:30 पर्यंत पोचते ट्रेन. आणि त्यानंतर जरा रिलॅक्स होणार, तिथं आराम करणार, कारण सकाळी लवकर उठलो. आम्ही 5:15ला उठूनच बसलेलो 3 पण. आणि त्यामुळे जरा आराम करणार अगोदर घरात जाऊन. काय विचार आलाय? जात नाही. चल की एक थंबनेला फोटो काढूया. चल की रे. त्याने चालू केली ट्रेन. त्याने ट्रेन चालू करून काय करायचे तुला? चल रे, चल लवकर, चल थंबनेला फोटो काढायला पाहिजे. मी चालू केली ट्रेन. एअर सोडली ट्रेन आणि उभेला. फायनली आज 10 मिनटं लेट आहे, 10 ते 15 मिनटं लेट आहे. तर आत्ता सोडावली आम्ही कोल्हापूर स्टेशन. आलं कुठलं तर स्टेशन हातकणंगले.
काय करावं ए ए ए तर मित्रांनो उतरलेलो आहे आता आम्ही स्टेशनवरती. लय लेट आहे ट्रेन, अर्धा पाऊण तास लेट झाल्या बघा. आणि आत्ता चालल्या परत पुढं. एस टी असत्या 12:30ला. तर मिळते का बघा आपल्याला एस टी. $2,000 later. तर मित्रांनो घरी आलेलो आहे आम्ही फायनली पाऊस घेऊन. हे बघा आजी चालली आहे तिकडं. आजी पाऊस घेऊन आलो आम्ही आमच्याबरोबर, आहे का नाही. हे बघा नवीन काम केले आपल्या घराचं, जरा वरचं बदललंय सगळं. तिथे झोपणार मला आजपासून. मोठा पाऊस घेऊन आलो की आम्ही. बाहेर पाऊस बघा कसा जोरात आला. जेवण 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 जेवण. समजून घ्या मित्रांनो मैत्रिणींनो. अरे पाणी मोबाईल फुटेल घेऊन. मित्रांनो चांगल्या बोले. तर मित्रांनो आता आम्ही जेवण झोपलेलो आणि आता झोपून उठलोय. झोपून उठल्यावर मला आठवलं की बाबा आपलं टॉकीज होतं इथं. आणि टॉकीज म्हणजे लक्षात होतं खरं, नंतर आठवलं की इथले आपले स्पीकर आहे ते स्पीकर आपलं आता आपण चालू करायला चाललोय. ती पण उगाच बिना कानाच्या गोष्टी करतो, तुम्हाला माहिती असेल. उगाच हे नाही टेस्टिंग करायचं. हा टेस्टिंग टेस्ट करायचं की चालू आहे चालू आहे म्हणजे त्याला टेस्ट करत असतो. चला बघा आपण. तर हे बघा ही मशीन आहे आपली. ही पिक्चरच्या फिल्मिंगसाठी म्हणजे इथं आपलं टॉकीज होतं. आमचे बाबा टॉकीज चालवायचे, आजी आणि बाबा. तर तेव्हा उपयोगाला पडायची बघा बघा ही ही मशीन वगैरे इथली. ही बघा मशीन अशी झाकून ठेवल्या एकदम व्यवस्थित. ती बावरची मशीन म्हणतात त्याला, लय बावर. जरा जास्तच व्यवस्थित झाकून ठेवल्या तुम्ही बघू शकताय. ओम दाखवायला लागला एवढं काट. टॉकीज दाखवू त्याला. हां तर हे आहे बघा टॉकीज. तर तुम्हाला कॅमेरा जरा छोटं वाटतं असेल, खरं लय मोठं. बघा इथं आम्ही तेव्हा मोठं असं कनेक्शन घेतलेलं आणि अशी केबिन होती पूर्ण. आता हे दिसते का तुम्हाला, लोखंड कट केलेलं दिसते बघा. हा हे तर ते केबिनचं होतं. इथं केबिन होती पूर्ण. तर ही जुन्या काळात अशी टॉकीज चालायची. तर आम्ही नंतर जरा अपग्रेड केलेले, पण थोड्या दिवसानं आम्ही बंद करून टाकलं टॉकीज थोड्या वर्षानं. आता इथं आपला स्पीकर ठेवला असेल कुठं, तर आम्ही इथं स्पीकर हुडकला. मग स्पीकर बघा जरा किती खाली आहे. हे आजीबाबांनी ठेवलं इथं सगळं व्यवस्थित अरेंज करून. मी बघा इथं सगळ्या जुन्या गोष्टी ठेवल्यात. ह्या बघा जुन्या आमच्या खॉट होत्या ज्या झोपायला ढेकर देते, ब्लॉगर ऑफ द ढेकर. डेक्कर आहे, डेक्कर आहे डेक्कर. क्या बोला तूने? तर या जुन्या खॉट आहेत आमच्या. सम्राट मीच आहे. आणि इथं आपलं सगळं साहित्य ठेवले, ज्याच्यात तुम्ही बघू शकताय 2 स्पीकर पण आहेत. 2 का मित्रांनो 3-4 स्पीकर आहेत आपल्याकडं. हे बघा हे 2 मोठ्या साईजचे आहेत. आणि प्लस ॲम्प्लिफायर बघा, हो 1 नंबरचा. हा जुन्यातला एकदम ॲम्प्लिफायर. हा मला वाटते हा जरा नवीनमधला आहे मला वाटते. आणि हा त्याच्यापेक्षा जरा जुना आहे. तर अशी 3 ॲम्प्लिफायर आहेत आपल्याकडं. आणि ही मशीन बघा, ही आता कशाच्या यूजसाठी ते मला एवढं काय माहीत नाही त्याचं. पण हे स्पीकर बघू शकता, 2 स्पीकर आहेत. आणि तिकडं पलीकडे एक आहे. अँटिक गोष्ट दाखवतो तुम्हाला आता. ही बघा, हे बघा अँटिक का आपल्याकडं कमी नाही. इकडे एक टॉर्च आहे, इकडं ट्यूब आहे त्याच्यात 2. आणि त्याचबरोबर इथं स्पीकर पण आहे. स्पीकर आहे, स्पीकर दिले बघा तेपर्यंत. तू काय आणलंस ते? स्पीकरचं आहे रे. तर यात बघा नोकियाचं स्पीकर दिलाय नी, म्हणजे रेडिओ आहे, प्लस ही टॉर्च आहे, आणि प्लस ही ट्यूब लावून ठेवू शकतो आपण. टेक्नॉलॉजी. हे बघा इथं व्हॅल्यूमचं वगैरे दिलंय, FM चं. हे कमी जास्त करायचं आहे. तर या अँटिक गोष्टी आपल्याकडे काय कमी नाही तो. हे बघा
ब्लॉग. डान्स चालू आहे नंबर तुझी कंबर हाय चाल